6 दिवस मैदानामध्ये बसलेले आहेत। मॅच सुरू करा। सलामीची जोडी मैदानात आलेले, क्षेत्ररक्षक लागलेलं नाही। पहिलं षटक स्ट्रायकरला A1 पवन, नॉन स्ट्रायकरला श्याम। आज के दिन का और एक बड़ा कड़ा मुकाबला। दिस इज द टफ एनकाउंटर बिटवीन टू टफ टीम्स। गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अवधूत। A1 पवन आणि अवधूत यांच्यामधली जुगलबंदी, यांच्यामधली खडाजंगी, यांच्यामधलं द्वंद्व, यांच्यामधलं युद्ध, यांच्यामधला राडा। वाह, वाईड यॉर्कर, निर्धाव चेंडू। इंद्रजित पाटील मॅन फ्रॉम चिखले यांचं आगमन झालेले। आइए पधारिए तशरीफ लाइए। राज्यस्तरीय कबड्डीपटू आहेत, पंच पण आहेत। पंचांच्या समांतर धावांतर। A1 पवन चेंडू पाहतोय, रीड करतोय। चेंडू निर्धाव पडलाय, पंतांनी वाईड दिलेला आहे। आता मात्र त्याने गोलंदाजीच्या शैलीचा, स्विंगचा, वेगाचा, टप्प्याचा अंदाज घेतलेला आहे आणि आता आपलं शस्त्र नक्कीच पारजणार। राइट ऑन द ब्लॉक होल्ड। वाह वाह वाह, 3 चेंडू लगातार टाकले, 2 चेंडू। यस, अनप्लेबल। पवन को बिल्कुल हिप्नोटाइज कर दिया, लॉकडाउन किया है। वेल डन। आणि मोलाचं सहकार्य करणारे व्यक्तिमत्व बिलावली गावचे मान्य युवा उद्योजक संदीपजी पाटील, छत्रपती ग्रुप सदस्य यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं। छत्रपती ग्रुप सदस्य युवा उद्योजक संदीपजी पाटील बिलावली, लाडके भावोजी येत आहेत। संदीपजी पाटील बिलावली, वेलकम। यांचा तिसरा चेंडू राईट आर्म होतो की पंचांच्या डावीकडनं उडवलं रॉकेट। ज्याच्या परखा आणि पहिलं षटकार दे दनादन जॉन जानी जनार्दन। छोटा बॉल कलाकार, भविष्यातला मायकल जॅक्सन। पुढचा चेंडू बघा, पॉइंटच्या दिशेने बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुसाट चेंडू निघून जातोय चौकारानं। ज्याच्या परखा पडाई की उसके बाद हथियार चला रहे हैं अपना। आणि बक्षीसाठी काय आलेलं आहे, अभिषेक आंबेते यांच्याकडनं 500 रुपये मिकी माऊस जोडीला। आणि छोटा फटाका नाचतोय बघा, महाराष्ट्रात फेमस झाला पोरगा। 200 रुपये दिनेश कोदे सरपंच सारशी यांच्याकडनं। चला द्या लाली, हे बक्षीस त्यांच्यापर्यंत पोहोचवा। लाली बक्षीस घेऊन येत आहेत, पोहोचवा लाली। महाराष्ट्रात फेमस वा लाली येत आहेत। लाली सिमरिम 11 पावणीपाडाचा लाली। नो बॉलचा इशारा पंचांचा। अबाउट द वेस्ट हाईट। एकंदरीत 3 धावा धावसंख्या जाऊन बोलली ती 14। फ्री हिटचा चेंडू आहे, बघूया A1 पवन याच्यावर पुन्हा एकदा रॉकेट उडवतोय का। ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो। 1 रन पडून काढली ती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। वा, फंबलिंग होते, नजर हटी, दुर्घटना घटी। व्यावसायिक गटातले खेळाडू आहेत बघा, आपल्या ग्रामीण भागातले जे खेळाडू, यंगस्टर जे सामने पाहतात, नुसते पाहू नका। पवन केने किंवा आलिमगरचा हेमांशु पाटील यांच्याकडनं शिका। वेळ पडल्यात त्यांच्याकडनं टिप्स घ्या। मोठ्या मनाचे खेळाडू आहेत, तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्गदर्शन करतील। पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका, पॉवरफुल शॉट पाहायला मिळतो। वेगाने चेंडू येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। 2 धावा आपलातून। बघा पवन केने किती मोठा खेळाडू आहे, पण बघा 1-1, 2-2 धावा भुकेल्या सिंहाप्रमाणे धावतोय। नाही तर आपल्या तालुक्यामध्ये दिनेशजी पाटोळे यांचं आगमन झालेलं आहे। आपल्याला विनंती, आपण स्टेजवर यावं। दिनेशजी पाटोळे दुपारे पाडा, वेलकम। जितका भुकेला षटकार चौकारांचा आहे ना A1 पवन, तितकाच 1-1, 2-2 धाव सुद्धा आवडीने घेतो।
नवीन गोलंदाज येतोय मोनू सिंग, मॅन फ्रॉम जोगेश्वरी मुंबई. यादव आहे क्या? नम्रता ट्रेडरचे मालिक हेमंत पाटील यांचा आगमन झालाय उर्फ भुर्या शेठ. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समांतर बिनबाद 18. नवीन गोलंदाज डावखुरा गोलंदाज येतो जोगेश्वरचा नामांकित असा मोनू यादव आणि त्याच्या समोर श्याम चौधरी. मध्यम उंचीचा दणकट बांध्याचा म्हणजे अगदी त्यांना पाहिल्यानंतर जस्सी रायडरची आठवण येते न्यूझीलंडच्या. उडवलं रॉकेट, फेकून दिले कंपनीच्या. बजाव. या बाल कलाकाराचं भविष्य उज्ज्वल आहे. बिगाबाय पोरगा पुढे जाणार म्हणजे छोट्या टीव्ही कलाकार मध्ये या पोराला नक्की घेतील. हो काय लटके झटके. प्रताप सिंगासने वाडा पाटील आपण स्टेजवर यावं. पुढचा चेंडू मोनू यादव. पंचांच्या समांतर धाव अवांतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. जसा तडाखा बसला गोलंदाजाचा आडाखा बदलला. जसा बसेल तडाखा गोलंदाजाचा बदलेल आडाखा. कारण आडाखा बदलल्याशिवाय पर्याय नाहीये. श्याम चौधरी गरजतोय, भिडतोय, लढतोय, नडतोय. लेफ्ट आर्म हवा. यावेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला वन बाउंड जातोय दणदण करीत चौकारासाठी. धाव संख्या 29. आहा वा वा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. टाळ्या वाजवा डान्स साठी. मिकी माऊस आणि बच्चा. वा बच्चा आली ऑर्डर आली मुंबईची. तिघांना बोलवतील आता. सुपारी आली. बच्चा डांस करता है. अच्छा समझना नहीं उसको कच्चा. पुन्हा एकदा मोनू यादव. यावेळेला पुन्हा एकदा हात समांतर धाव अवांतर. धाव संख्या 30. षटकार चौकार आल्यानंतर मोनू यादव यांची गोलंदाजाची लाईन लेंथ बिघडवून टाकलेली आहे, डिस्ट्रॉयड केलेला आहे. पब्लिक जबरदस्त, अगदी बसायलाही कुठे जागा नाहीये. पुन्हा एकदा मोनू लेफ्ट आर्म हवा. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका. बंदुकीच्या वेगाप्रमाणे चेंडू जातोय. 1 रन पडून काढली जाते. धाव संख्या पोहोचली ती 31. आता पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो A1 पवन गोलंदाजाचा कर्दन काल. द डिस्ट्रॉय, द किलर, विध्वंसक फलंदाज. स्टेजवर इतकी गर्दी वाढलेली आहे की ते 3 वेळा कर्र 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 3 वेळा आवाज आलाय. 4था आवाज होणार नाही. सूरजच्या आजूबाजूला कोणी उभे राहू नका. पोहा करून टाकील सूरज. पुढचा चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहिला जातो. 1 रन पडून जाते. अजूनही मला वाटतं किती धाव मिळतात बघूया. थोडीशी पंबलिंग होते की काय. वाह बघा काय अचूक निर्णय. अँटिसिपेशन पॉवर ज्याला म्हणतात, पूर्वानुमान, की किती वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावलाय. आपण धावू शकत नाही, लगेच बढ़ते हुए कदमों को रोक लिया. याला म्हणतात संयम. नाही तर आपल्याकडचे खेळाडू नुसते सुसाट डाव सुटतात. म्हणजे दातांना त्याने कॉल दिलाय का 1 इज इनफ. धाव संख्या आमचे स्कोरर सांगतात जाऊन पोहोचली 32 वर. मोनू यादव चांगला कमबॅक करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
या वेळेला मात्र अगदी बोनसचा चेंडू, या वेळेला श्याम चौधरी याला गुंगारा देतो चेंडू, निर्धाव चेंडू. षटकार मारल्यानंतर चौकार आला, पण चौकार आल्यानंतर मात्र बघा काय कमबॅक केलं या खेळाडूनं. म्हणजे फटके खाल्ल्यानंतर अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. त्या अनुभवातून शिकला, श्यामचे वीक पॉइंट हेरले आणि त्यानंतर त्याचे 3 चेंडू त्याने लॉन्च केलेत. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. धाव संख्या आमचे स्कोरर सांगतात जाऊन पोहोचली ती बिनबाद 33 वर. बघा प्रेक्षकांचा जी उपस्थिती ना, उपस्थित प्रेक्षकांचा खकेरूचा पुपुमो म्हणजे खर्च केलेल्या रुपयांचा पुरेपूर मोबदला आज वसूल झालेला आहे. खर्च झालेला पैसा, खर्च झालेली वेळ सत्कारणी लागलेली, धन्य झालेले राज प्रेक्षक. याच साठी केला होता आता हा शेवटचा दिवस गोड व्हावा आणि काय जबरदस्त गर्दी झालेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मोनू यादव यांचा चेंडू. या वेळेला मात्र मारलाय चेंडू, जातो थर्ड मॅनच्या दिशेने वेगानं, थोपवायला कोणी नाहीये. चौकारानं धाव संख्या आमचे स्कोरर सांगताय जाऊन पोहोचली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37. बाल कलाकारचं नाव काय? बाल कलाकारचं नाव पुन्हा मंचावर आपण येतोय दिनेश पाटोळे साहेब, दुपारेपाडा मान्यवर यांचं स्वागत आणि सन्मान सत्यमान भोईर भाई यांच्या हस्ते होते. स्पीडअप करा मॅच सर, चला घाई करा. बी पास बॉलर दिनेशजी पाटोळे यांचा सन्मान आणि सत्कार सत्यमान भोईर भाई यांच्या शुभ हस्ते होत आहे. वेलकम. बघा तिकडे क्रिकेटमध्ये भिवंडीच्या प्रथमेश ठाकरेंनी धुमाकूळ घातलाय आणि इथे मैदानावर गातेच्या प्रथमेश मुकुंद मोकासेने लटके झटके आणि माननीय सिंघानिया साहेब आलेत, सिंघानिया साहेब आलेत, प्रतापजी सिंघानिया सर यांचं स्वागत आणि सन्मान नितेश पाटील यांच्या हस्ते होते. वेलकम सिंघानिया सर. युवराज डुकले महाराष्ट्रामध्ये देशाच्या सिंघानिया परिवाराचं मोठं नाव, सिंघानिया परिवाराचे सदस्य प्रतापजी सिंघानिया सर. वेलकम वेलकम वेलकम. युवराज डुकले, वाह ते तर्रार गोलंदाजी, एक्सप्रेस डिलिव्हरी, तिळसा एक्सप्रेस, तिळसा एक्सप्रेस. स्पीडोमीटर वर स्पीड येते 145 किलोमीटर पर आवर. फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ द टुर्नामेंट. आणि गोटी बिट्टी टॅबी यांची विनंती आहे की गौतमी पाटील येऊ द्या. आले आंबाडी पर्यंत आले. ओ हो हो, एक्सप्रेस डिलिव्हरीला तितक्याच वेगानं फेकून दिलाय. या षटकाराला, या स्पर्धेचे संयोजक, आयोजक, नियोजक आणि चॉकलेट बॉय नितेश पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख बक्षीस A1 पवनला. नितेश पाटीलला आप्पा सुद्धा म्हणतात. आयोजकांमधला सर्वात देखणा चेहरा. पुढचा चेंडू, वाव, आणि खरंदाज बाद होतोय पॉइंट वर, डीप एक्स्ट्रा कव्हरला, स्लोवर वनला फसवलंय, चकमा दिया और युवराज डोकलेने चांगला गडी बाद केलाय. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहू शकतायत प्रशांत गरज येतोय की महेंद्र मागे. ग्रुप सिमरन 11 न्यू बॅटर येत आहेत. आणि आता जर षटकार हॅट्रिक ठोकली तर छत्रपती ग्रुपचे सदस्य टीम पॅकर प्रमोदजी देसली यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. नवीन फलंदाज येतोय, आणखीन एक मास्टर ब्लास्टर, धावांचा मशीन, गोलंदाजाचा कर्दनकाळ, अनेक गोलंदाजांचा ज्याने धोबी घाट केलेला आहे, अनेक गोलंदाजांचं ज्याने वज्र रन केलेलं आहे, असा बलाढ्य फलंदाज व्यवसाय गटातला डावखुरा फलंदाज दिनेश कांबळे, मॅन फ्रॉम अंबरनाथ.
आणि धाव संख्या किती झालेले आहेत? 43. बाजू 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 बाजू. जयेश पाटील, वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील यायचे. एक सिंगल रन. गोठेकर बी, कुडूस 11, जय हनुमान कुडूस 11. सेमीफायनलची मॅच आता होईल. टॉस का? टॉस साठी दोन्ही संघांना कॉल आहे. जय हनुमान कुडूस आणि गोठेकर बी. पुढचा चेंडू फेकले, उडवलंय, मिड विकेट वरनं उतुंग गगनचुंबी षटकार. पुरे 50. आणि विकी काळे सापणे भोपाळवरनं स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. आणि विकेट लगातार 2 काढल्या. युवराज डुकले यांना 500 रुपये कॅश प्राइज. डायरेक्ट भोपाळवर येतील जीपे. विकी काळे. थँक्यू सूरज. खरं तर मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील बलाढ्य महाशक्ती सध्या उभ्या आहेत. युवराज डुकले वाडा तालुक्याचा सुपरस्टार, त्याच्या विपक्षामध्ये श्याम चौधरी भिवंडीचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा चेंज ऑफ पेस, त्याला देखील बॅकफुटवर जाऊन प्रॉपर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला सरळ सरळ स्क्वेअर कट केलाय. बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या सरळ क्षेत्रातून 4 धावांसाठी. आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली 54. विजयाकरता 55 धावसंख्येची गरज आहे. दिनू कांबळेला तुम्ही पाहिलं. खर तर स्वर्गीय विक्रांत केडे प्रतिष्ठानचं प्रतिनिधित्व कित्येक वर्ष या खेळाडूने करत असताना अनेक मातब्बर महाराष्ट्रातल्या स्पर्धा जिंकण्याचा बहुमान या अंबरनाथच्या खेळाडूच्या नावे. इथे यानंतर मग मात्र आपल्याला आणखीन दर्जेदार क्रीडा स्पर्धा यानंतरची जी होणारी लढत आहे. जय हनुमान कुडूस लावणी होणार. आपल्या पारंपरिक नावाला दुजोरा दिलाय जय हनुमान कुडूसनं. आणि त्यांच्या विपक्षामध्ये गणेश डिंगोरे फॅन क्लब अर्थातच गोठेगर बी, ज्या संघाच्या नावाचा डंका ठाणे जिल्ह्यात पासून तर महाराष्ट्राच्या परिपटलावर गाजलाय. चला अद्वर शेलार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. तुडुंब महासागर इथे मात्र जनसमुदायाचा लोटलाय. सामना 2 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्या. चला या दोन्ही टीम कॅप्टन आपण या ठिकाणी जॉईन व्हायचंय. जय हनुमान कुडूस आणि दुसऱ्या बाजूने असेल अर्थातच टीम आपल्याला बघायला मिळेल घोटेकर बी छत्रपती ग्रुप, ज्यांनी मात्र घोटेकर बी टीम या ठिकाणी पुरस्कृत केली आहे. सिमरन 11 मॅच कडे आपण जाण्याआधी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. आणि आज मान्यवर या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकाल टॉस करण्याकरिता भरत कोर सर, त्यांच्या समवेत समीर पष्टे आणि कौस्तुभ भोईर. कुडूस टीम कॅप्टन, जय हनुमान कुडूस टीम कॅप्टन महेश जाधव. चला जय हनुमान कुडूस. सौरभ सवार. चला या चला टॉस आपण इथे करून घ्यायचा आहे. जय हनुमान कुडूस आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये गोटेगर बी. ओके, दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आमच्या समोर जॉईन झालेत. कोर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. गोटेगर बी टीम कडनं कॉलिंग असेल.
काटाची कॉलिंग दिली आहे आणि यस डेफिनेटली टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय अर्थातच गोटेकर बी टीमने. जास्त प्रश्न विचारणार नाही, काय निर्णय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय संपूर्ण गोटेकर बी टीम आम्हाला इन ऍक्शन बघायला मिळेल का? हो नक्कीच. का त्या दिवशी क्वालिफाय मला पूर्ण टीम अपूर्ण होती, आता या टायमाला संपूर्ण टीम आहे. नक्की बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. सौरभ काय म्हणशील, संघाचा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचलाय, संघाने केलेला सपोर्ट त्याबद्दल काय सांगशील? खूप भारी वाटतं इथपर्यंत आलोय आम्ही आणि या मॅच मध्ये 100% द्यायचा प्रयत्न करू. नक्की बेस्ट ऑफ लक तुला सुद्धा. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील सदानंदजी अडकमो सर. थँक्यू. निखिल सर ओके. 55 धावसंख्येची गरज आहे. जीव्ही स्पोर्ट्स आणि त्या विपक्षामध्ये छत्रपती सिमरन 11, छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 ही लढत मैदानाच्या आतमध्ये. क्रितेश गरत खरं तर प्रतिनिधित्व करतोय त्या संघाचं. सुलतान खान मॅन फ्रॉम अंबरनाथ. पहिल्याच बॉल इथे, पहिल्याच बॉलवर खडे बॉल चाललाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड 6 धावांसाठी लॉंग ऑफला इथे दिली जाते मानवंदना. षटकार. येस आय एम द रेडी फॉर फाईट. जितू पवार यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शहरातील प्लेयर आणले. छत्रपती ग्रुपनं सुद्धा तसंच. सागर बिल्डर, नितेश पाटील, भाई आबिडकर, छत्रपती ग्रुप. इथे पहा दुसऱ्याच बॉलवर पलटवार केलाय सुलतान खान. तो देखील तितकाच तरबेज तालमीत कसलेला खेळाडू आहे. निश्चितच एका बाजूला करण रावरे मॅन फ्रॉम चिंचणी. अपोलो चिंचणी संघाचा कित्येकदा प्रतिनिधित्व या खेळाडूने केलं आणि त्याच्याच साथीनं तुषार बसवत हा देखील पालघर जिल्ह्यातील आणखीन एक दिमागदार खेळाडू. सुलतान खानचा हा बॉल लेग कटर होता. क्विक लेग ब्रेक टाकला होता. थोडासा यष्ट्यांच्या बाजूने जाताना इथे मात्र लाईन ऑफ ऍक्शन चेक करावे लागेल. पंच दर्शवतायत. भंडारी सरांच्या माध्यमातून इशारा येतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र प्रस्तावित केला गेलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. विजयाकरता पाठलाग सुरू आहे 55 या धावसंख्येचा. बॅटन पॅड मधून हा बॉल मात्र अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. इथे मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत ती जिंकली आहे चेंडून आणि इथे मात्र सरळ चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. 4 धावा. या चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवर. विजयाकरता बरोबर अजूनही 44 या आकड्याची गरज आहे. 3 षटकांची लढत आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडूंमध्ये करायच्या आहेत त्या 44 धावा. रोमहर्षक क्रीडा स्पर्धा क्रीडांगणावरती सध्या सुरू आहे. निश्चितच अफाट दर्जाचा जनसमुदाय हा मात्र इथे महासागर एकवटला या गातेशच्या क्रीडा नगरीवरती. निश्चितच सुलतान खानला तुम्ही पाहतायत. अंबरनाथ परिसरातला खेळाडू आहे. भरपूर व्यावसायिक. इथे पहा ऑफ कटर होता त्याला क्विक कन्वर्ट केलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्यात. कारण हे देखील पालघरचे खेळाडू आहेत. आज आपण खरं तर आयुष कामतला खेळताना पाहिलं. सातपाटीचा हा सुपरस्टार आहे. वीरेंद्र बाबरे सारखा खेळाडू या क्रीडांगणावरती खेळला. निश्चितच सातपाटी संघ यंदाच्या हंगामात कमीत कमी 3 ते 4दा त्यांनी धाकटी डहाणू संघाला परास्त केलाय. म्हणजे क्वालिटी क्रिकेट. इथे पहा क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक सिंगल जी कन्वर्ट झाली आहे. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 14 या अंकावर. कुणालजी काशी त्यांचं आगमन झालं. प्लीज वेलकम व्हीआयपी डायस. माननीय कुणालजी काशी साहेब आपण स्थानापन्न व्हावं. या सर प्लीज या. अतिथी देव भव. नाही सर या. अगदी या ठिकाणी स्पर्धा वाडा तालुक्याची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. प्लीज वेलकम. या षटकातील 5 चेंडूंचं सत्र इथे मात्र संपलंय. 1 चेंडू एक्स्ट्रा हाताळण्यामध्ये इथे मात्र सुलतान खान थोडासा अपयशी ठरलाय. जरूर गोलंदाज तयार. त्याच्या विपक्षामध्ये तुषार. हा स्ट्रोक शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा मानस होता. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. डाव्या हाताच्या फलंदाजा करता उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर. त्यामुळे इथे मात्र एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 15 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावर आहे. 1 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 15 या अंकावर आहे. बरोबर आता विजयाकरता 40 या धावसंख्येची गरज आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. इथे पहा लेग स्टिकच्या भरपूर बाहेर पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल पोहोचली एका आकड्याच्या मदतीने 16-16
39 धावा आता करायच्या आहेत. 13 बॉल शिल्लक आहेत. 39 धावांचं समीकरण म्हणजे प्रत्येक चेंडूवर किमान 3 धावा इथे मात्र करायच्या आहेत. सागर पाटील मेडिकल खानोली यांच्याकडे 1000 विकेट हॅट्रिकला छत्रपती सिमरन 11 साठी येत आहेत. इथे गोलंदाज तयार. बाटनपाड मधून अक्षरशः धमाका पाहायला मिळाला. सरळ फेकून दिलाय स्टँडच्या बाहेर. बॉल चालला इनटू द फॅन्स. षटकार. धन्यवाद. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता बरोबर 33 धावसंख्येची गरज आहे. कंपनी के अंदर जो बॉल है वो दे दो. बॉल दे बॉल. राकेश शिंदे एंड परिवार. 12 चेंडू आणि विजयाकरता 33 या धावसंख्येची गरज आहे. साधारणतः 16.5च्या सरासरीनं त्या धावा कमवाव्या लागतील. एका बाजूला क्रितेश गरत फॅन क्लब, छत्रपती प्रतिष्ठान, सिमरन 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतोय. त्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर जीवी स्पोर्ट्स आदरणीय जितूबाई पवार पुरस्कृत हा संघ क्रीडांगणावरती पालघर क्रीडा नगरीतले रथी महारथी इथे मात्र आपलं नाव लौकिक गाजवतात. खाली जे प्रेक्षक आहेत बॅनरच्या मधून येऊ नका. फायनल वॉर्निंग. बॅनरला कोणी धक्का लावू नका याची नोंद घ्यायची. आपण छत्रपती ग्रुप, सरकार ग्रुप, ब्रदर्स ग्रुप, घातेज, पावडीपाडा, कोळकीवाडीचं आयोजन आहे. महाराष्ट्रातील मोठी स्पर्धा तालुक्यातील आहे. वेस्ट स्पोर्टचे मालक अभिनय पाटील आपण स्टेजवर यावं. वेलकम अभि पाटील. वेलकम. दुसरं षटक अलिमगर एक्सप्रेस मिस्टर हिमांशु पाटील भिवंडीचा रफ्तार का राजा मैदानाच्या आतमध्ये ग्रावखुऱ्या हाताना मात्र इथे सज्ज आहे. त्याच्या विपक्षात स्ट्रायकर एंडवर चिंचणी या गावातील वामन रावरे अर्थातच करण रावरे. वामन या टोपण नावानं ओळखला जाणारा खेळाडू. इथे पहा बॅटची इनसाइड एज. बॉल सरळ कलेक्ट केलाय. यष्टीरक्षकानं थांबवलंय चेंडूला, अक्षरशः रोखलंय. मी बऱ्याचदा म्हणतो की परिस्थिती विरोधात गेली म्हणून छत्रपती शिवरायांनी रणांगणात लढणं कधी थांबवलं नाही. आकाशात जे तारे दिसतात ना त्यांना जमिनीवर पडताना आपण कधी पाहिलं नाही. असंख्य नद्या या समुद्राला जाऊन मिळतात परंतु समुद्र कधी नदीच्या भेटीला आलेला आपण बघितलेला नाहीये. कदाचित हीच गोष्ट इथे लक्षात ठेवावी लागेल प्रत्येक खेळाडूला. गोलंदाज हिमांशु. इथे पहा इन फ्रंट ऑफ द विकेट करण रावरेचा हा स्ट्रोक फटका फसलाय. श्याम चौधरी चेंडू खाली आहे जिथे चुकी होणे नाही. भिवंडीचा हा सितारा टिपतोय अचूक झेल आणि त्यानं संपवलाय करण रावरेचा खेळ. नवीन फलंदाज सागर रणपिसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना क्रीडांगणावरती मात्र अफाट दर्जाची गर्दी. छत्रपती ग्रुपचे सदस्य साईराज गुल्ली यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम साईराज गुल्ली. फास्ट बॅटर फास्ट बॅट्समन चला फास्ट. बॅट्समन संध्याकाळी शाही भोजनाची सोय नक्की होईल. बी फास्ट. अरे निखिल वाकरे कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र यांचा वाढदिवस आहे. चलो गोरे. चला इथे संघाची टोटल पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. हिमांशु पाटीलनं पलटवार केला योग्य वेळी जीवी स्पोर्ट्स या संघाच्या फलंदाजांवर. करण रावरे बाद झाल्यानंतर पहा एका षटकार आणि चौकाराच्या मदतीनं त्यानं धावा जमवला 13. त्यानं आपलं काम केलं. हिमांशु पाटील लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्स. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. बॉल प्लम झाला, सरळ आदळला पायावर परंतु इथे ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे चेंडू. पंच इशारा करतात लेग बाईटचा सिग्नल. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं 3 चेंडूंचं सत्र संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. 23 धावा ज्या खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात. एका बाजूला तुम्ही पाहताय जीवी स्पोर्ट्स हा संघ 2 हात करतोय. छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना खरं तर तुषार बसवत आणि आता सागर रणपिसे ही जोडी प्रांगणाच्या आतमध्ये क्रीडांगणावरती आपलं मात्र इथे आपलं अस्तित्व दाखवत असताना क्रितेश गरतला सगळे डावपेच ठाऊक आहेत कारण हा देखील पालघरच तालुक्यातील खेळाडू आहे. परंतु आता तो व्यावसायिक क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करतोय छत्रपती प्रतिष्ठान या संघाचं. गोलंदाज तयार. हिमांशु पाटील खानिवली वाडा रोड सिटी एंड कडनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक फटका खेचायचा होता. फटका मात्र फसलाय. इथे निश्चित रूपाने डॉट बॉलची उद्घोषणा. 4 चेंडू आतापर्यंत हिमांशु पाटीलनं हाताळलेत. त्यामध्ये त्यांना धावा खर्च केले फक्त 1 आणि 4 चेंडूंचं सत्र संपवलं. 1 विकेट टिपली आहे.
ड्रोन कॅमेराचा व्ह्यू, सावली क्रिएशन, कल्पेशजी गोतारडे आणि अल्पेशजी गोतारडे यांची मेहनत. खऱ्या अर्थानं सावली क्रिएशन, हरेशजी पालवी ज्यांची मेहनत आहे ग्रामीण भागाला इथे. सुपर बॉल, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा हे मात्र दाखवत असताना आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथे मात्र शेष आहे. 23 धावा, धावसंख्या धावफलकावर आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सुलतान खानवर ज्यावेळी पलटवार केले वामननं आणि तदनंतर तुषारनं, त्या तदनंतर अगदी योग्य वेळी योग्य कमबॅक हिमांशू पाटीलने इथे करून दिलाय. इथे पहा, सरळ ग्लान्स केला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. तितकीच दर्जेदार क्षेत्ररक्षणाची परवरिश. इथे धावा कंप्लीट केल्या जातात. एक सिंगल तुषार रणपिसेचा हा फटका. येस, सागर रणपिसेचा हा फटका मात्र इथे फक्त एकच धाव देऊन गेला. षटक क्रमांक 2 ची इथे समाप्ती झाली आहे. 2 षटका. त्यांना बॉल टू रन आपण पाठवतोय. स्कोर कुणाला पाहिजे स्कोर? तुम्ही बॉल टू रन तुम्ही देखील लक्ष द्या. प्लेयर्स रिक्वेस्ट आहे तुम्हाला देखील आता, आणि कृपा करून थोडं डिस्टर्बन्स इथं कमी करा जेणेकरून मोठ्या मॅच आहे. एखादी गुणलेखकाची चुकी फार 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 महागात पडू शकते. 24 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. शेवटच्या 6 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 31 धावसंख्येची गरज आहे. 31 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 6 डिलिव्हरीज. एका बाजूला आपण पाहतो सागर रणपिसे संघर्ष करत असताना आणि तुषार बसवत अपर एंडला खेळी करत असताना मेहनत आहे या क्रीडा स्पर्धेकरता. ना भूतो ना भविष्य असं अक्षरशः अभूतपूर्व असं हे रणसूत्र आणि क्रीडांगणावरती अत्यंत दर्जेदार तितकंच विलोभनीय आयोजन इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट मधले रथी महारथी या क्रीडा स्पर्धेवर अगदी इथे मात्र आपलं अवलौकिक दाखवत असताना वळूयात पवन केणे, गोरसईचा हा खेळाडू, यंग ब्रिगेडियर ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट. पहिलाच बॉल उडवलाय, बॉल चाललाय धमाकेदार. इथे मात्र विस्फोटक फटका. पवन केणेच्या विरोधात चढवलेलं हे आक्रमण षटकाराकरता. बजाव बजाव बजाव, सागर भाईने बोलाय बजाव. याच षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल पोहोचली 30 या धावसंख्येवर. विजयाकरता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि बरोबर 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. फक्त आणि फक्त मल्टी हिट्सच इथे मात्र तुम्हाला वाचवू शकतील. अत्यंत चुरशीची लढत प्रांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला जीवी स्पोर्ट्स लढतीये, त्या विपक्षामध्ये छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 हा संघ 2 हात करताना यानंतरची लढत जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोठेकर बी, गणेश डिंगोरे फॅन क्लब टीम आणि त्या विपक्षामध्ये हर्षद होंडो. इथे यष्टी वाकवली अक्षरशः, इथे केली आहे दांडी गुल आणि संपवला अक्षरशः सागर रणपिसेचा खेळ. बॅट्समन आउट. या विकेट साठी 200 रुपये नितेश पाटील, सागर पाटील आणि भाई आबिडकर यांच्याकडनं. टीमचे पॅकर आहे छत्रपती ग्रुप सिमरन 11. काय जबरदस्त भाई नितेश सागर बिल्डर यांनी अक्षरशः हे खेळाडू शोधून आणले. डोंबिवली सिटी, मुंबई, ठाणे, भिवंडी, करारा जबाब. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाड्याचा सुपरस्टार युवराज डुकले. हे मैदान या खेळाडू करता फार लकी आहे. हा ऑन साइडचा जो झोन आहे ना तो कदाचित युवराज डुकलेच्या नावानंच ओळखला गेलाय. त्यामुळे आता आहे ना बरीचशी दारोमदार या खेळाडूच्या नावे. 4 चेंडू जरी शिल्लक असल्या आणि 25 करायच्या असल्या कंपल्सरी चेसिंग हा खरं तर या स्पर्धेचा नियम आहे. परंतु युवराज डुकलेला इथे इतिहास घडवायला संधी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे पवन केणे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जोडी भावेश पवार आणि पवन केणे त्यातलाच एक सध्या क्रीडांगणावरती. आता तो छत्रपती प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अनेक स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकापासून अगदी अनेक नामांकित क्रीडा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावे लागेल. पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीने आता मॅच मध्ये ट्विस्ट. थँक्यू. पावणीपाडा रोडला जी गोलीवालीची गाडी आहे त्याच्या मागे जी आरशी बाईक मिरर समजते ती खाली करा. ब्लॅक शर्ट आपल्या मागे बाईक आहे. 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा त्या झाडाजवळ आयनाचं झाड त्याला आपण सांगतो. योगेश देसले खोलवर टप्प्याचा बॉल बॅट अँड पॅड मधून फक्त पहा निभावलाय त्यानं. कसा बसा निभावलाय. एक सिंगल फक्त दिली जाते आणि हवी ठरलाय पवन केणे.
योग्य वेळी या खेळाडूंना ठाऊक आहे वेळ पाहून खेळ कसा करायचा, म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो की जितना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर कभी देखा नहीं करते। प्रतिस्पर्धी किती बलाढ्य असू द्या, तुम्हाला लढायचं या क्रीडांगणावरती। महेश जाधव देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेताना खुश खबर छत्रपती ग्रुप कडनं षटकाराचा कॅच घ्या, 100 रुपये मिळवा, स्कीम लागू, लावणी होणार। इथे शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा, गोलंदाज तयार। पहा स्लोअर वन टाकला होता पवन केनेला, योग्य वेळी त्याला ठाऊक आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची। कमी गतीचा बॉल त्याने हाताळला। निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली आहे। चेंडूंचं सत्र संपलंय 4, उर्वरित 2 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे। गोटेकर बी संघ नाणेफेक जिंकली आहे, यानंतर आपण ऍक्शन ओरिएंटेड लगेच व्हायचंय। इथे पहा बाटनपाड मधून अक्षरशः हेलिकॉप्टर उडवलाय, तो लँड होईल ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर क्षेत्रातून। एक टप्प्या अखेर बॉल चाललाय ओव्हर द रोप, चौकार। या चौकाराच्या सहाय्यानं इथे मात्र शेवटच्या टप्प्यात का होईना जीबी स्पोर्ट्स मात्र लढत असताना आणखीन एक चांगला फटका, परंतु ऑन साइडला प्रोटेक्शन तैनात आहे। कौशलच्या डोक्यावरून हा बॉल बॅक टू बॅक दुसरा सामना जिंकलाय छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 या संघाला। फिल्डिंग नेक्स्ट टीम, चला गोटेकर बी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या। बघा महाराष्ट्रातील टॉप टीम आहेत, गोरसई बी, टेंबिवली, त्यानंतर गोटेकर बी, आणि त्याचबरोबर बघितलं आपण तर अनेक टीम असतील, परंतु